तुमच्यावर तर झालेला सर्वात मोठा भीषण हल्ला किंवा हाणामारीचा प्रसंग कोणता होता? माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच हल्ला झाला, तो म्हणजे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. बरं. 2006 ची ही गोष्ट आहे. 2005 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा 16 डिसेंबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये संमत झाला. त्या कायद्याला प्रचंड विरोध होता सगळ्यांचा. म्हणजे ज्यावेळेस तो पहिल्यांदा मांडला गेला कायदा 2005 मध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये मांडला गेला तो कायदा, त्याला झाडून सगळ्यांनी विरोध केला होता. मला कळेना की जे आमदार माझ्या कामामध्ये मला सातत्यानं सहानुभूती ठेवतात, मदत करतात, त्याही आमदारांनी का विरोध केला, म्हणून मी तो कायदा वाचून पाहिला. तोपर्यंत मी त्या कायद्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा कायदा जगातलं कोणतंच सरकार संमत करू शकत नाही. संमत केला तर तो कायदा टिकणार नाही, कारण तो मुळामध्ये खऱ्या अर्थानं घटनाविरोधी कायदा आहे. त्यामुळे त्यामध्ये मी जवळपास त्यावेळेस 100 पेक्षा अधिक आमदारांना भेटलो, सगळ्या मंत्र्यांना भेटलो, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून कायद्यामध्ये काय योग्य बदल केले पाहिजे या पद्धतीनं तो कायदा आमूलाग्र बदलला. आणि तो आमूलाग्र बदललेला कायदा 16 डिसेंबर 2005ला विधानसभेमध्ये संमत झाला. ती प्रक्रिया मी सर्व शांतपणे करत होतो. म्हणजे पत्रकारांना सुद्धा मी या कायद्याकरता काही उचापती करतोय याची फारशी कल्पना असायची नाही. मी कधी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचो नाही, पत्रकारांना सांगायचो नाही, कारण मला माहित होतं विरोध कशा पद्धतीचा आहे, काय आहे. मग या लोकांच्या लक्षात आलं की हा हळूहळू सगळ्यांना पटवतो आणि कायदा संमत झाला. आता 288 आमदार ज्या सभागृहामध्ये आहे तिथे तो संमत झाला आणि त्यामुळे ते सगळे जवळपास पिसाळल्यासारखे झाले होते. लायन्स क्लबने इथला एक कार्यक्रम आयोजित केलेला होता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. पहिल्या दिवशी एक व्याख्यान झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पिचकून टाकण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः ते स्टेजवर आले, एक असा माणूस चढत चढत आला. लायन्स क्लबवाल्यांना वाटलं तो माझा कार्यकर्ता आहे, मला वाटलं तो त्यांचा कार्यकर्ता आहे आणि स्टेजवर आला आणि त्यांनी मला एकदम पिचकलं. आता पहिल्या दिवशी भाषण लोकांनी ऐकलेलं आहे, दुसऱ्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर ओव्हरफुल आहे. पब्लिकच स्टेजवर आली आणि पकडून या सगळ्या लोकांना खूप ठोकलं धरून आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीनं केलं. त्यावेळेस खरं म्हणजे डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यापासून सगळे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, म्हणजे या अटॅकमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. मी अतिशय जबाबदारीनं सांगतो, गृहमंत्र्यांनीच मला हे सांगितलेलं आहे त्यावेळेसच्या RR पाटलांनी सगळे. कारण नेमकं पोलीस जे संरक्षणाकरता होते ते नेमके चहा प्यायला गेले त्यावेळेस हा अटॅक झाला. आणि त्यानंतर त्यांना पकडून आम्ही पोलिसांच्या स्वाधीनं केलं. ही केस घडल्यानंतर या लोकांच्या लक्षात असं आलं की यांना आपण कुठेही रस्त्यामध्ये मारू शकत नाही, पब्लिकमध्ये मारू शकत. पुण्यातली पब्लिक ही भेकड आहे वगैरे असं बोललं जायचं पूर्वी. मी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं की सगळी माणसं स्टेजवर येत आहेत आणि पकडू पकडू ठोकतायत. या पद्धतीनं घडत आहे. मलाच थांबवावं लागलं, कुमार सप्तर्षी होते त्यांना थांबवावं लागलं, मध्ये हस्तक्षेप करावा लागला. या पद्धतीनं आम्ही त्यांना वाचवलं. एका लिमिटपेक्षा जास्त मार पडू दिला नाही. तेवढा एक प्रसंग सोडला तर माझ्या आयुष्यामध्ये माझी एकही सभा, आणि त्या दिवशी सुद्धा सभा नाही उद्ध्वस्त झाली. सभानंतर पुढे टोटल ते रेकॉर्डिंग झालेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. टोटल 12 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये सगळी ही मारामारी दिसते आहे. माझं भाषण सुरू आहे, 12 मिनिटाचं मारामारी आहे आणि त्यानंतर पुन्हा तासाभराचं भाषण आहे. तो जो जादूटोणा विरोधी कायदा होता, त्या कायद्याला ज्यांचा विरोध होता त्याच मंडळींनी हा घडून आलेला हल्ला होता. अर्थात ती माणसं माहीत आहे, सगळं काही माहीत आहे, कुणी केलं हे माहीत आहे. आणि पुढे त्यांच्या लक्षात आलं की या लोकांना आपण, म्हणजे किमान माझ्यासारख्या माणसाला तरी पब्लिकमध्ये नाही काही करू शकत, कारण पब्लिक ताकदीनं उभी राहते सोबत.